बुलेटिनची सुरुवात करूया साम टीव्हीच्या एका एक्सक्लुझिव्ह बातमीनं। साम टीव्हीनं सर्वात पहिले दाखवली होती एक बातमी, ती म्हणजेच नागपुरातून ही बातमी होती। नागपुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेरची निवासस्थानाबाहेरची पाटी परत लावण्यात आलेली आहे। ती पाटी आधी काढण्यात आली होती। शिंदे मुख्यमंत्री असलेली उल्लेख असलेली जी पाटी होती त्यांच्या नागपुरातील रामगिरी या निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेली होती, मात्र ती काढण्यात आली आणि हीच बातमी जेव्हा साम टीव्हीने दाखवली त्यावेळी ती पाटी पुन्हा लावण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली ही पाटी आधी काढण्यात आली आणि साम टीव्हीच्या बातमीनंतर नागपुरातील शासकीय निवासस्थानाबाहेरची ही पाटी पुन्हा लावण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार आहे, मात्र राजीनामा देण्याआधीच ह्या संपूर्ण घडामोडी घडल्याचं दिसतंय। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। नेमकं पाटी पुन्हा जेव्हा लावण्यात आली होती साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर त्यानंतर काय घडलं होतं पाहूयात। अजूनही स्पष्ट झालं नाही की राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार। देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशा पद्धतीची चर्चा आहे। कुठेतरी आज कार्यकाळ संपत असल्यामुळे जे मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देईल आणि त्यानंतर हंगामी किंवा तात्पुरते मुख्यमंत्री म्हणून पुन्हा ते विराजमान होईल अशा पद्धतीची चर्चा असताना नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर ते नावाची पाटी होती, एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी, ती काढण्यात आलेली आहे। याबद्दल कशामुळे काढण्यात आली हे स्पष्ट झालं नसलं तरी कुठं मेंटेनन्सच्या कामासाठी ही पाटी काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे। याचबरोबर इतरही ठिकाणी काढली असावी असंही काही कडून सांगितलं जात आहे। थोड्याच वेळापूर्वी साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही बातमी दाखवली होती, त्यानंतर कुठेतरी पुन्हा जे आहे 2 जण कर्मचारी बाहेरून बंगल्यातून बाहेर आले आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी जी आहे ती पुन्हा लावताना आपल्याला दिसून येत आहे। ही पाटी कशासाठी काढली होती हे स्पष्ट झालं नसलं तरी पुन्हा जे आहे पाटी लावताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या पाटी लावण्यामागे नेमकं काय कारण होतं की काढण्यामागे काय कारण होतं हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही। ज्या पद्धतीनं ही पाटी काढण्यात आली होती, साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही बातमी दाखवण्यात आली होती, त्यानंतर खरं तर सगळी यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली का आणि त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावली जाते का अशा पद्धतीचं जे आहे पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, रामगिरी निवासस्थानासमोरून नागपूर। तर नेमकं नागपुरात कशा घडामोडी घडल्या आपण सविस्तरपणे जाणून घेतलं। आमच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणाहून आपल्याला माहिती दिली। याच घटनाक्रमावरती नेमकं उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले तेही एकदा पाहूयात। आता तरी मी वर्षाच्या तिथनं आलो, तिथं पाटी आहे, इथं मुख्यमंत्री आपण मंत्रालयातच आहे, तिथं पाटी आहे। अजून काही तशा काही कोणाच्या पाट्या काढल्या नाहीत, कारण असताना गैरसमज करू नयेत अशा माझी विनंती आहे। आपण पाहतो ही दृश्य पाहतोय की आपण कसं झालेलं आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अशी लिहिलेली पाटी होती आणि काढण्यात आली होती, मात्र साम टीव्हीनं जेव्हा ही बातमी दाखवली त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी ही पाटी पुन्हा लावली आहे। नेमकं नागपुरात रामगिरी निवासस्थानी काय घडलं होतं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपूरमध्ये रामगिरी हे निवासस्थान आहे। रामगिरी निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाटी लावण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उल्लेख असलेली ही पाटी आधी काढण्यात आली होती। नेमकं कारण काय होतं स्पष्ट नव्हतं। डागडुजीच्या कारणासाठीच पाटी काढल्याचा कर्मचाऱ्यांनी दावा केला होता, मात्र मुख्यमंत्री निवासस्थान असा उल्लेख असलेल्या पाट्या कायम होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातील निवासस्थान रामगिरी बाहेर या घटना घडल्या। मुख्यमंत्री शिंदे उल्लेख असलेली पाटी काढल्याची बातमी साम टीव्हीने सगळ्यात पहिल्यांदा दाखवली आणि ही बातमी दाखवताच एकनाथ शिंदेंची पाटी परत लावण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख असलेली ही पाटी परत लावली गेली, त्याचीच दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय। नागपूरच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाटी परत लावली गेली। साम टीव्हीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट।